न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। धर्मवीर संघटनेने NH 160 हे रस्त्यासंदर्भात जव्हार मोखाडा तालुक्यातील शेकडो बाधित शेतकऱ्यांना घेऊन दिलं निवेदन। पालघर जिल्ह्यातून जव्हार मोखाडा तालुक्यातून जाणारा रस्ता हा समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता आहे। यामध्ये अनेक शेतकरी बाधित होत असून त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा, यासाठी आज जव्हार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकरी जमले होते व त्यांनी मोबदला व नुकसान भरपाई द्यावी व महामार्गाला भगवान बिरसा मुंडा नाव देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले। यामध्ये धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पष्टे, लक्ष्मण पारधी, धर्मवीर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट। आपण आज उपविभागीय अधिकारी जव्हार यांना जे निवेदन दिलेलं आहे, आपल्या काय प्रमुख मागण्या काय आहेत? जव्हार मोखाडा, विक्रमगड आणि पालघर या तालुक्यातून जो NH 160 हा महामार्ग चाललेला आहे, याच्या संदर्भात आम्ही 26/12/2025 रोजी प्रांत जव्हार इथे निवेदन सादर केलेलं। आमच्या निवेदनांची कोणती दखल न घेऊन आम्हाला चर्चेसाठी बोलवलं गेलं नाही। आज आम्ही शेकडो या ज्या रस्त्यामध्ये, या हायवेमध्ये जे बाधित शेतकरी होतात त्यांच्या समवेत इथे आलेलो आहे। आज आमच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत त्याच्यातली सर्वात मोठी मागणी की या महामार्गाला भगवान बिरसा मुंडा यांचं नाव देण्यात यावं। या मागणीत आम्ही कुठेही मागे सरणार नाही। आज आदिवासी समाजासाठी ज्याही आपली प्राणाची आहुती दिली, जल जंगल जमीन वाचवण्यासाठी, आपली आदिवासी समाजाची संस्कृती वाचवण्यासाठी ज्याही आपली प्राणाची आहुती दिली, असे आमचे क्रांतिकारक, आमचे भगवान बिरसा मुंडा यांचं नाव इथं सरकारने, प्रशासनाने या रस्त्याला लावण्यात यावं, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्याच्यानंतर एक जिल्हा एक भाव आज जाहीर करण्यात यावा, कारण की विक्रमगड असेल, जव्हार असेल किंवा मोखाडा तालुका असेल, हे आदिवासी बहुल तालुके आहेत, इथे खरेदी विक्री होत नाही आणि या महामार्गाला तुम्ही आम्हाला कोणत्या प्रकारे भाव देणार आहेत या अजून तुम्ही आम्हाला स्पष्टता दिलेली नाहीये। ती आम्हाला स्पष्टता द्यावी। आज आम्ही नमूद केलेलं आहे की आम्हाला येत्या 10 दिवसात चर्चेसाठी आमंत्रित करावे। आम्ही चर्चेला तयार आहोत, अन्यथा चर्चा जर केली नाही, संविधानिक मार्गाने आम्ही या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू। आणि तुम्हाला तर कल्पना असेल, या शेतकऱ्यांसाठी पालघर जिल्ह्यातल्या, या जिल्ह्यातलं पालघर जिल्ह्यातलं सर्वाधिक चालणारं बिराट मोर्चाचं आंदोलन या धर्मवीर संघटनेने केलेले 28 दिवस हे आंदोलन केलेले। पाऊस पडत होता तरी आम्ही मागे सरलो नाही, घरी गेलो नाही, पण आज जव्हारकरांना टॉवर लाईन, विद्युत लाईनीमध्ये आम्ही न्याय दिला, तसाच न्याय हा या रस्त्यात सुद्धा आम्ही देणार आहेत। त्याच्यानंतर आमची मागणी आहे की याच्या खूप सारे वनपट्टे आहेत किंवा 35 सेक्शन ज्या जमिनी आहेत यांना काय मोबदला सरकार जाहीर करणार आहे ही स्पष्टता मिळावी। त्याच्यानंतर या महामार्गामध्ये जी पण घरे येत असतील किंवा गावं येत असतील आणि गावाचे गाव जात असतील किंवा घरे जात असतील, ही वगळून तुम्ही महामार्ग दुसरीकडे वळवावा। गरीब समाजावर अन्याय, गरीब माणसावर अन्याय करू नये। आज जव्हार मोखाड्यामध्ये बघत असाल तुम्ही, रोजगारासाठी माणूस स्थलांतर होतो आणि त्याच्यात तुम्ही हे प्रकल्प लादता आमच्यावर। एक साईडला सांगता कुंभमेळ्यासाठी कोणत्या साधू महात्माही तुमच्याकडे निवेदन दिलंय तर आम्हाला मोठा महामार्ग पाहिजे। कोणी निवेदन दिलंय आम्हाला दाखवा बघू। तरी आमच्या प्रकल्पांना विरोध नाहीये, पण आमच्या मनगटावर बसून जर प्रकल्प जात असतील तर आम्ही विरोध करायला कुठे कमी येणार नाही। ही पहिले प्रशासनाने, सरकारने बाब लक्षात ठेवावी। आम्हाला योग्य तो भाव जाहीर करावा आणि नंतर हे जे सर्वे चालू आहेत हे करावेत। आज बघतो आपण रस्त्याला झाडं मोजली जातात, जागा मोजायचं काम चालू आहे। किती शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही काम करायला लावलंय। आम्ही आरेरावी चालून देणार नाही। धर्मवीर संघटना शेतकऱ्यांची संघटना आहे, कष्टकऱ्यांची संघटना आहे, आदिवासी समाजासाठी लढणारी संघटना आहे आणि आम्ही कुठेही या गोष्टीबाबत मागे येणार नाही। आमच्या भगवानचं नाव इथे भगवान बिरसा मुंडा लावलं पाहिजे, आम्हाला योग्य तो मोबदला दिला पाहिजे, घरं वाचवली पाहिजेत, बाधित होतात ती। या अशा विशेष मागण्या आम्ही घेऊन आज इथे आलेलो आहे। या होणाऱ्या रस्त्यासाठी काही दिवसांपूर्वी कुणबी सेनेच्या माध्यमातून सुद्धा आवाज उठवण्याचं आवाहन करण्यात येत आहे, त्या संदर्भात काय सांगा? मी सुद्धा मीडियामध्ये बघितलं, मी स्वागत करतो त्यांचं। संविधानाने अधिकार दिलेले, प्रत्येक जण आंदोलन निदर्शनं करू शकतो। विश्वनाथ पाटील साहेब अनेक वर्ष आंदोलन करतात,
पण तुम्हीच बघा, मी 26/12/2025 रोजी हे आंदोलन उभं करायचं ठरवलेलं आहे आणि निवेदन सादर केलेलं आहे. तर आंदोलन करत असतील त्यांचं मी स्वागत करतो. 18 तारखेला मी मीडियामध्ये बघितलं, त्यांची बातमी आली आणि या रस्त्याची घोषणा या लोकसभेचे खासदार हेमंतजी सवरा साहेब याही केली. किती निधी येणार आहे, किती निधी केंद्रातून आणलाय आम्ही बघितलं मीडियामध्ये. आणि 18 तारखेला विश्वनाथ पाटलाही मीडिया समोर बातमी प्रसारित केली आणि त्याच दिवशी 18 तारखेला ते सवरा साहेबांच्या जोडीला एक मंचावर उपस्थित होते. मग कुठेतरी तुम्ही सांगायला पाहिजे मंचावर जायच्या आधी का यांना न्याय कुठेतरी मिळून द्या, एखादी घोषणा करा. आता काय जनता आहे, आता जनता कोणाच्या पाठीशी उभा राहील ही जनता ठरवेल, ही धर्म संघटना नाही ठरवणार. आणि तुम्ही बघा जरा, शेकडोच्या संख्येने हे शेतमालक इथं आलेले आहेत, आमच्या आदिवासी बांधव आलेले आहेत. यांना माहिती आहे की ही धर्मवीर संघटना यांच्या श्वासात श्वास असेपर्यंत आपल्यासाठी लढू शकते. कारण या विद्युत लाईन बाधित शेतकऱ्यांसाठी मी 5 आंदोलनं उभी केली आणि त्यांना विजय मिळवून दिला. जवाहरवाल्यांना ते आशेने आज आलेले आहेत. या महामार्गामध्ये बाधित होणारे शेतकरी नक्कीच ते ज्या या संख्येने आलेत, जो माझ्यावर विश्वास ते दाखवायला लावलाय, ह्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. मी त्यांना काहीच आश्वासन नाही देऊ शकत, पण एक आश्वासन देऊ शकतो, माझ्या रक्तामधला असेल लढाईचा संघर्ष मी त्यांना देऊ शकतो. दुसरं माझ्याकडे देण्यासाठी काय नाही, माझ्याकडे अनुभव नाही, दुसऱ्यांकडे असतील अनुभव. पण माझ्यात जो लढायची, या धर्मवीर संघटनेत जी लढायची शक्ती आहे, ताकद आहे, तर जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत सरकारी कार्यालयासमोर आम्ही हटत नाही, एवढं मी त्यांना देऊ शकतो आणि नक्कीच त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो. रस्त्याच्या मोजणीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आलेली आहे. आपण चर्चेची मागणी केलेली, आपली पुढची भूमिका काय असेल? हे बघा, अजून तरी मी 1 महिना झाला एक शेतकरी एकत्र करून आणि इथपर्यंत आणलेला आहे. कुठेही आम्ही मोजणीला किंवा जे सर्वे चालू आहेत झाडांचे, याला विरोध केलेला नाहीये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सगळे सर्वे कराल. तुम्ही ज्याच्या जागेमध्ये जाल, जो पण सर्वे असेल त्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन तो सर्वे चालू करा. शेतकऱ्याला सांगा तुमच्या जागेतून हा प्रकल्प चाललेला आहे, तुम्हाला योग्य मोबदला भेटेल. आम्हाला जागा मोजायची, आम्हाला झाडे मोजायची आहेत. कुठे शेतकऱ्यांनी तुम्हाला अविश्वास दाखवलाय तुमच्यावर? मग तुम्ही का शेतकरी किती ठिकाणी उभे आहेत दाखवा बघू आम्हाला. मोखाड्यापासून बघितलं आम्ही पालघर पर्यंत सर्वे चालू आहेत. एकही शेतकऱ्याला विश्वासात न घेता हे सर्वे चालू आहेत. आम्ही अरेरावी नाही खपून घेणार, आम्ही अरेरावी खपून नाही घेणार. आम्ही संविधानिक मार्गाने जाऊ आणि कार्यालयांसमोर आंदोलन उभी करू. आपण आज उपविभागीय अधिकारी जव्हार यांना जे निवेदन दिलेलं आहे, आपल्या काय प्रमुख मागण्या काय आहेत? जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि पालघर या तालुक्यातून जो NH-160 हा महामार्ग चाललेला आहे, याच्या संदर्भात आम्ही 26/12/2025 रोजी प्रांत जव्हार इथे निवेदन सादर केलेलं. आमच्या निवेदनांची कोणती दखल न घेऊन आम्हाला चर्चेसाठी बोलवलं गेलं नाही. आज आम्ही शेकडो या ज्या रस्त्यामध्ये, या हायवेमध्ये जे बाधित शेतकरी होतात त्यांच्या समवेत इथे आलेलो आहे. आज आमच्या ज्या प्रामुख्याने मागण्या आहेत त्याच्यातली सर्वात मोठी मागणी की या महामार्गाला भगवान बिरसा मुंडा यांचं नाव देण्यात यावं. या मागणीत आम्ही कुठेही मागे सरणार नाही. आज आदिवासी समाजासाठी ज्याही आपली प्राणाची आहुती दिली, जल जंगल जमीन वाचवण्यासाठी, आपली आदिवासी समाजाची संस्कृती वाचवण्यासाठी ज्याही आपली प्राणाची आहुती दिली, असे आमचे क्रांतिकारक, आमचे भगवान बिरसा मुंडा यांचं नाव इथं सरकारने, प्रशासनाने या रस्त्याला लावण्यात यावं, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्याच्यानंतर एक जिल्हा एक भाव आज जाहीर करण्यात यावा. कारण की विक्रमगड असेल, जव्हार असेल किंवा मोखाडा तालुका असेल, हे आदिवासी बहुल तालुके आहेत. इथे खरेदी विक्री होत नाही आणि या महामार्गाला तुम्ही आम्हाला कोणत्या प्रकारे भाव देणार आहेत या अजून तुम्ही आम्हाला स्पष्टता दिलेली नाहीये. ती आम्हाला स्पष्टता द्यावी. आज आम्ही नमूद केलेलं आहे की आम्हाला येत्या 10 दिवसात चर्चेसाठी आमंत्रित करावे. आम्ही चर्चेला तयार आहोत. अन्यथा चर्चा जर केली नाही, संविधानिक मार्गाने आम्ही या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू. आणि तुम्हाला तर कल्पना असेल, या शेतकऱ्यांसाठी पालघर जिल्ह्यातलं सर्वाधिक चालणारं बिराड मोर्चाचं आंदोलन
या धर्मवीर संघटनेने केलेले 28 दिवस हे आंदोलन केलेले, पाऊस पडत होता तरी आम्ही मागे सरलो नाही, घरी गेलो नाही. पण आज जव्हारकरांना टॉवर लाईन, विद्युत लाईनीमध्ये आम्ही न्याय दिला, तसाच न्याय हा या रस्त्यात सुद्धा आम्ही देणार आहेत. त्याच्यानंतर आमची मागणी आहे की याच्या खूप सारे वनपट्टे आहेत किंवा 35 सेक्शन ज्या जमिनी आहेत यांना काय मोबदला सरकार जाहीर करणार आहे ही स्पष्टता मिळावी. त्याच्यानंतर या महामार्गामध्ये जी पण घरे येत असतील किंवा गावं येत असतील आणि गावाचे गावं जात असतील किंवा घरे जात असतील, ही वगळून तुम्ही महामार्ग दुसरीकडे वळवावा. गरीब समाजावर अन्याय, गरीब माणसावर अन्याय करू नये. आज जव्हार मोखाड्यामध्ये बघत असाल तुम्ही, रोजगारासाठी माणूस स्थलांतर होतो आणि त्याच्यात तुम्ही हे प्रकल्प लागता आमच्यावर. एक साईडला सांगता कुंभमेळ्यासाठी कोणत्या साधू महात्माही तुमच्याकडे निवेदन दिलंय तर आम्हाला मोठा महामार्ग पाहिजे. कोणी निवेदन दिलंय आम्हाला दाखवा बघू. तरी आमच्या प्रकल्पांना विरोध नाहीये, पण आमच्या मनगटावर बसून जर प्रकल्प जात असतील तर आम्ही विरोध करायला कुठे कमी येणार नाही. ही पहिले प्रशासनाने, सरकारने बाब लक्षात ठेवावी. आम्हाला योग्य तो भाव जाहीर करावा आणि नंतर हे जे सर्वे चालू आहेत हे करावेत. आज बघतो आपण रस्त्याला झाडं मोजली जातात, जागा मोजायचं काम चालू आहे. किती शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही काम करायला लावलंय. आम्ही आरेरावी चालून देणार नाही. धर्मवीर संघटना शेतकऱ्यांची संघटना आहे, कष्टकऱ्यांची संघटना आहे, आदिवासी समाजासाठी लढणारी संघटना आहे आणि आम्ही कुठेही या गोष्टीबाबत मागे येणार नाही. आमच्या भगवानचं नाव इथे भगवान बिरसा मुंडा लावलं पाहिजे. आम्हाला योग्य तो मोबदला दिला पाहिजे. घरं वाचवली पाहिजेत, बाधित होतात ती. या अशा विशेष मागण्या आम्ही घेऊन आज इथे आलेलो आहे. या होणाऱ्या रस्त्यासाठी काही दिवसांपूर्वी कुणबी सेनेच्या माध्यमातून सुद्धा आवाज उठवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्या संदर्भात काय सांगा? मी सुद्धा मीडियामध्ये बघितलं, मी स्वागत करतो त्यांचं. संविधानाने अधिकार दिलेले, प्रत्येक जण आंदोलन निदर्शनं करू शकतो. विश्वनाथ पाटील साहेब अनेक वर्ष आंदोलन करतात, पण तुम्हीच बघा, मी 26/12/2025 रोजी हे आंदोलन उभं करायचं ठरवलेलं आहे आणि निवेदन सादर केलेलं आहे. तर आंदोलन करत असतील त्यांचं मी स्वागत करतो. 18 तारखेला मी मीडियामध्ये बघितलं, त्यांची बातमी आली आणि या रस्त्याची घोषणा या लोकसभेचे खासदार हेमंतजी सवरा साहेब याही केली. किती निधी येणार आहे, किती निधी केंद्रातून आणलाय आम्ही बघितलं मीडियामध्ये. आणि 18 तारखेला विश्वनाथ पाटलाही मीडिया समोर बातमी प्रसारित केली आणि त्याच दिवशी 18 तारखेला ते सवरा साहेबांच्या जोडीला एक मंचावर उपस्थित होते. मग कुठेतरी तुम्ही सांगायला पाहिजे मंचावर जायच्या आधी का यांना न्याय कुठेतरी मिळून द्या, एखादी घोषणा करा. आता काय जनता आहे, आता जनता कोणाच्या पाठीशी उभा राहील ही जनता ठरवेल. ही धर्मवीर संघटना नाही ठरवणार. आणि तुम्ही बघा जरा, शेकडोच्या संख्येने हे शेतमालक इथं आलेले आहेत, आमच्या आदिवासी बांधव आलेले आहेत. यांना माहिती आहे की ही धर्मवीर संघटना यांच्या श्वासात असेपर्यंत आपल्यासाठी लढू शकते. कारण या विद्युत लाईन बाधित शेतकऱ्यांसाठी मी 5 आंदोलनं उभी केली आणि त्यांना विजय मिळवून दिला जव्हारवाल्यांना. ते आशेने आज आलेले आहेत या महामार्गामध्ये बाधित होणारे शेतकरी. नक्कीच ते ज्या या संख्येने आलेत, जो माझ्यावर विश्वास ते दाखवायला लावलाय, ह्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. मी त्यांना काहीच आश्वासन नाही देऊ शकत, पण एक आश्वासन देऊ शकतो, माझ्या रक्तामधला असेल लढाईचा संघर्ष मी त्यांना देऊ शकतो. दुसरं माझ्याकडे देण्यासाठी काय नाही. माझ्याकडे अनुभव नाही, दुसऱ्यांकडे असतील अनुभव, पण माझ्यात जो लढायची, या धर्मवीर संघटनेत जी लढायची शक्ती आहे, ताकद आहे, तर जिथपर्यंत न्याय भेटत नाही तिथपर्यंत सरकारी कार्यालयासमोर आम्ही हटत नाही. एवढं मी त्यांना देऊ शकतो आणि नक्कीच त्यांना न्याय मिळवून देऊ शकतो. रस्त्याच्या मोजणीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आलेली आहे. आपण चर्चेची मागणी केलेली, आपली पुढची भूमिका काय असेल? हे बघा, अजून तरी मी 1 महिना झाला एक शेतकरी एकत्र करून आणि इथपर्यंत आणलेला आहे. कुठेही आम्ही मोजणीला किंवा जे सर्वे चालू आहेत झाडांचे, याला विरोध केलेला नाहीये. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सगळे सर्वे कराल. तुम्ही ज्याच्या जागेमध्ये जाल, जो पण सर्वे असेल त्या शेतकऱ्याला विश्वासात घेऊन तो सर्वे चालू करा. शेतकऱ्याला सांगा तुमच्या जागेतून हा प्रकल्प चाललेला आहे, तुम्हाला योग्य मोबदला भेटेल. आम्हाला जागा मोजायची, आम्हाला झाडे मोजायची आहेत. कुठे शेतकऱ्यांनी तुम्हाला अविश्वास दाखवलाय तुमच्यावर? मग तुम्ही का शेतकरी किती ठिकाणी उभे आहेत दाखवा बघू आम्हाला.
मोखाड्यापासून बघितलं आम्ही पालघर पर्यंत सर्वे चालू आहेत. एकही शेतकऱ्याला विश्वासात न घेता हे सर्वे चालू आहेत. आम्ही आरेरावी नाही खपून घेणार. आम्ही आरेरावी खपून नाही घेणार. आम्ही संविधानिक मार्गाने जाऊ आणि कार्यालयांसमोर आंदोलन उभी करू.